एकदा अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज बसले होते. त्यांच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भक्त येत असत. त्याच दिवशी एक गरीब अंध मनुष्य स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आला. त्याला लोकांच्या मदतीने स्वामींच्या चरणांपर्यंत नेण्यात आले. त्याने स्वामींना साश्रुपूर्ण नजरेने नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझे जीवन अंधारात गेले. मला एकदाच तुमचं दर्शन व्हावं, हे माझं एकमेव स्वप्न आहे. स्वामी महाराज क्षणभर त्याच्याकडे पाहत शांत राहिले. मग त्यांनी जवळचं थोडं गंध म्हणजेच चंदन घेतलं आणि त्या अंधाच्या डोळ्यांवर लावलं. स्वामी म्हणाले, बघ, आता डोळे उघड. त्या अंध माणसाने डोळे उघडले आणि काय आश्चर्य, त्याला सगळं स्पष्ट दिसू लागलं. स्वामींचं तेजस्वी रूप पाहून तो थक्क झाला, रडायला लागला आणि त्यांच्या चरणी लोटांगण घातलं. त्यावेळी उपस्थित असलेले सर्व भक्तही आश्चर्यचकित